नमस्कार मित्रांनो, आपल्या WTOच्या परिषदांच्या अंतर्गतचं हे दुसरं लेक्चर आहे. थोडं महत्त्वाचं आहे, यामुळे या लेक्चरला थोडा जास्त वेळ देतोय, कारण खास करून राज्यसेवा मुख्यसाठी तर हे लेक्चर अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे. यावर तुम्ही खूप चांगली तयारी करून गोष्टी चांगला वर्कआउट करू शकता, म्हणून हे महत्त्वाचं. चला आपण पुढची परिषद समजून घ्या. आपण आतापर्यंत सिंगापूर, जेनेवा, सिएटल, दोहा या परिषदा पाहितल्या आहेत. आता आपण पाहूया कॅनकुन. आता थोडं जास्त डीपमध्ये नाही आहे, थोडं इंटरेस्टिंग आणि सोपं आहे. तर कॅनकुनची जी परिषद झाली ही 10 ते 14 सप्टेंबर 2003ला पार पडली. या परिषदेमध्ये परत एकदा कृषी करार म्हणजे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर आणि सिंगापूर इश्यूजवरून परत एकदा जोरदार वाद झाला आणि परत सेम मुद्दे क्लिअर झाले. यामध्ये काहीही वाद किंवा काहीही फायनलाइज होऊ शकलं नाही. विकसनशील देशांची कृषी करारातील बाजू मांडण्यासाठी एकजूट झाली. पहिल्यांदा असं कुठंतरी झालं होतं की विकसनशील देश कंबाईनली एकत्रित येऊन कलेक्टिव्हली स्वतःची बाजू मांडत होते. आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस श्रीमंत देशातील गट विकसनशील देशातील लोकांना फितूर करून त्यांना फोडून त्यांच्या बाजू स्वतःला म्हणून घेऊन त्या ठिकाणी यांना कलेक्टिव्हली बार्गेन करण्याचं पोझिशन देत नव्हतं. कॅनकुन करार हा त्यासाठी महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा विकसनशील देशांनी एकत्रित येऊन स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ब्राझीलच्या नेतृत्वाखाली गट स्थापन केला गेला, ज्याला G20 म्हटलं जाऊ लागलं. तर विकसनशील देशांचा सिंगापूर मुद्दा खोडून काढण्यासाठी मलेशियाच्या नेतृत्वाखाली दुसरा गट आला, ज्याला G16 असं म्हटलं जायचं. कुठलीही घोषणा न होऊ शकल्यामुळे कॅनकुन परिषद सुद्धा फायनली अयशस्वी ठरली. हे महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचा सर्वात परिषद होती ती होती हाँगकाँग परिषद. हाँगकाँग परिषदेमध्ये खूप सर्व गोष्टी घडल्या. स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम, स्पेशल ॲग्रिकल्चरल सेफगार्ड मेकॅनिझम, काही बेसिक मुद्दे आहेत जे आपण थोडक्यात डिस्कस करूया. हाँगकाँग परिषद ही 2005ची होती. कालावधी 13 ते 18 डिसेंबर 2005. इथं उद्देश काय होता? तर उद्देश हा होता 2001ला सुरू झालेला दोहा डेव्हलपमेंट राऊंड आणि दोहा डेव्हलपमेंट एजेंडा याला 2006च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय हा या हाँगकाँग परिषदेमध्ये घेण्यात आला. 6वी परिषद आहे, खूप महत्त्वाची आहे आणि फक्त चर्चा होतात आणि काहीही कॉन्क्रीट निघत नाही आहे. श्रीमंत देश आणि गरीब देश यांच्यामधील भांडण मिटत नाही आहे आणि मग आपल्याला जे मुक्त व्यापार परिषद स्थापन करायची आहे ते न होतं या ठिकाणी ॲनिमोसिटी, जहालपणा एकमेकांच्या विरोधात वाढण्यासाठी सुरू झालेला आहे. मग अशावेळी शेवटी हे फायनली ठरविण्यात आलं की 2010च्या शेवटपर्यंत दोहा डेव्हलपमेंट राऊंडला कन्क्लूड करणं, फायनलाइज करणं, त्यावर काहीतरी कन्सेन्सस आणणं हे ठरविण्यात आलं. मग यामुळं आणखीन एक महत्त्वाचा निर्णय हाँगकाँग परिषदेमध्ये घेण्यात आला. तो निर्णय असा होता 2013च्या अखेरपर्यंत श्रीमंत देशांनी म्हणजे विकसित देशांनी कृषी निर्यातीवरील निर्यात सबसिडी बंद करावी असा निर्णय घेण्यात आला. मी या सर्व सबसिडीजबद्दल तुम्हाला ऑलरेडी ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरमध्ये विस्तृतपणे शिकवलेलं आहे. तिथं त्यात कोणत्या सबसिडीज त्यामध्ये येतात, त्यांचा काय फायदा आहे, कोणते प्रकार असतात, कोणत्या सबसिडीज ट्रेड डिस्टॉर्टिंग असतात, कोणत्या ट्रेड डिस्टॉर्टिंग नसतात, कशाचा काय फायदा असतो, हे सर्वच्या सर्व मुद्दे त्या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरमध्ये शिकवलेलं आहे. ते एकदा व्यवस्थित पाहून घ्या, म्हणजे या परिषदा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं कळतील. मग 2013च्या अखेर विकसित देशांनी कृषी निर्यातीवर दिली जाणारी निर्यात सबसिडी पूर्णतः बंद करावी असा निर्णय या हाँगकाँग परिषदेमध्ये घेण्यात आला. मग याच वेळी गरीब देशांची नाराजी दूर करण्यासाठी WTOच्या अंतर्गत त्यांना एक स्पेशल टूल देण्यात आलं. त्या टूलचं नाव आहे स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम, SSM, स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम. विकसनशील देशांना स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. आता SSM काय आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो. SSM म्हणजे स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम हे विकसनशील म्हणजे काय, डेव्हलपिंग कंट्रीजच्या हातामधील एक महत्त्वाचा टूल आहे, एक महत्त्वाचं साधन आहे. याचा उद्देश काय आहे तर लक्षात घ्या. इथं जर समजा विकसनशील देशांमध्ये हा WTOचा व्यापार वाढल्यामुळं अचानकच खूप जास्त वस्तूंची आयात झाली. जर समजा तुमच्या देशामध्ये खूप जास्त वस्तूंची अचानक आयात झाली तर वस्तूंची क्वांटिटी वाढते आणि जर क्वांटिटी वाढली तर त्याची किंमत ऑटोमॅटिकली पडते आणि जर त्याची किंमत पडली तर आयात झालेल्या वस्तू स्वस्त झाल्यानंतर तुमच्या देशामधील नागरिक आयात केलेल्या इम्पोर्टेड वस्तू जास्त घेतात, तुमच्या देशांतर्गत वस्तू घेत नाहीत आणि देशांतर्गत उद्योगधंद्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसानाला सहन जावं लागतं. यामुळे जर समजा अचानकच तुमच्या देशामध्ये आयात वाढली किंवा तुमच्या देशामधील वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर अशा वेळी स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझमच्या अंतर्गत
या विकसनशील देशांना टॅक्सेस वाढविण्याचा अधिकार देण्यात आला होता, जेणेकरून जर हे टॅक्सेस वाढले तर ज्या वस्तूंची आयात झालेली आहे किंवा ज्या वस्तूंची किंमत कमी झालेली आहे या वस्तूंच्या किमती नॉर्मल लेवलला होतील आणि तुमच्या देशांतर्गत उद्योगधंद्यांना नुकसान पोचणार नाही, हा याचा स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझमचा उद्देश आहे. फक्त लक्षात ठेवा, या SSMचा अंतर्गत जे प्रोव्हिजन्स आहेत हे सर्व प्रोव्हिजन्स टेम्पररी आहेत, तात्पुरते आहेत. तुम्ही या प्रकारे जे टॅक्सेस वाढवता, टॅरिफ वाढवता, हे तुम्ही लॉंग टर्मसाठी वाढवू शकत नाही. जर लॉंग टर्मसाठी वाढवलं तर तो WTOच्या नियमांचं उल्लंघन असेल. यामुळे स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझमच्या अंतर्गत केल्या गेलेल्या सर्व तरतुदी टेम्पररी असतील. सोबतच तुम्ही हे कशा कशावर वापरू शकता तर लक्षात ठेवा, SSM तुम्ही शेतमालासाठी वापरू शकता आणि SSMच्या अंतर्गत जी तरतूद, जी सवलत विकसनशील देशांना मिळालेली आहे ही WTOच्या अंतर्गत आहे. यामुळे कोणत्याही WTOच्या तरतुदींचं उल्लंघन होत नाही. तर हे सर्व मुद्दे लक्षात ठेवा. स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम हे विकसनशील देशांच्या हातामध्ये असणारं एक महत्त्वाचं टूल आहे, एक महत्त्वाचं साधन आहे. जर एखाद्या विकसनशील देशांमध्ये अचानकच काही वस्तूंच्या किमती कमी झाल्या किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची आयात झाली आणि यामुळे त्यांच्या देशांतर्गत वस्तूंना नुकसान होत असेल, देशी उद्योगधंद्यांना जर नुकसान होत असेल, तर अशा वेळी स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझमच्या अंतर्गत तो विकसनशील देश त्या ठिकाणी आयात केल्या गेलेल्या वस्तूंवरची टॅरिफ वाढवू शकतो, टॅक्सेस वाढवू शकतो आणि स्वतःच्या उत्पादकांना, देशी उद्योगधंद्यांना संरक्षण देऊ शकतो. फक्त लक्षात ठेवा, स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम ही एक टेम्पररी, तात्पुरती तरतूद आहे. ती शेतमालाच्या आयातीवरती आहे. ही WTOच्या अंतर्गत येते, हे लक्षात ठेवा, जे महत्त्वाचं आहे. इथं आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवा, ज्यावर प्रश्न आला तर राज्यसेवा मुख्यमध्ये येऊ शकतो. स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझमला कोणत्या देशांनी विरोध केला तर लक्षात ठेवा, स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझमला G33 नावाच्या देशाच्या ग्रुपने विरोध केला. स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझमला G33 नावाच्या देशांनी विरोध केला. स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम जी आहे ही 2001च्या दोहा डेव्हलपमेंट राऊंडच्या वेळेस निर्माण केली गेलेली महत्त्वाची मेकॅनिझम आहे. परत एकदा सांगतो, स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम ही 2001च्या दोहा डेव्हलपमेंट राऊंडच्या वेळेस निर्माण केली गेलेली एक अत्यंत महत्त्वाची मेकॅनिझम आहे, हे लक्षात ठेवा. इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्या स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझमच्या सोबतच आणखीन एक महत्त्वाचं दुसरं मेकॅनिझम होतं, ते होतं स्पेशल ॲग्रिकल्चरल सेफगार्ड मेकॅनिझम. स्पेशल ॲग्रिकल्चरल सेफगार्ड मेकॅनिझम. मगाचं काय होतं, फक्त मगाचं होतं स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम. जे दुसरं आहे ते आहे स्पेशल ॲग्रिकल्चरल सेफगार्ड मेकॅनिझम, ज्याला शॉर्टमध्ये SSG असं म्हणलं जातं. मगाचं SSM आहे, हे स्पेशल ॲग्रिकल्चरल सेफगार्ड मेकॅनिझम आहे. दोन्हीमधला फरक काय आहे तो फरक तुम्हाला इथं सिम्पली सांगतो. म्हणजे स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम आणि स्पेशल ॲग्रिकल्चरल सेफगार्ड मेकॅनिझम मधला काय फरक आहे तर लक्षात ठेवा, स्पेशल सेफगार्ड मेकॅनिझम जे आहे हे फक्त आणि फक्त विकसनशील देशांना लागू होतं. याचा लाभ फक्त आणि फक्त विकसनशील देश घेऊ शकत होते. तर स्पेशल ॲग्रिकल्चरल मेकॅनिझम हे विकसित देश प्लस विकसनशील हे सर्व देश याचा फायदा घेऊ शकत होते. विकसित आणि विकसनशील हे दोन्ही देश याचा फायदा घेऊ शकत होते, हा लक्षात ठेवा. आणि इथं महत्त्वाचा मुद्दा होता की ॲग्रिकल्चरच्या गोष्टींची सेफ्टी करणं हा याचा उद्देश होता. त्यानंतर कापसावर श्रीमंत देश, विकसित देश जी सबसिडी देत होते, जी 1970 पासून सुरू होती. यामुळे विकसनशील देशांचा कापूस हा युरोपियन राष्ट्रांमध्ये किंवा श्रीमंत राष्ट्रांमध्ये घेतला जात नव्हता, कारण त्यांनी स्वतः दिलेल्या सबसिडीमुळे त्यांचा कापूस त्यांच्या देशांतर्गत स्वस्त होत होता. या ॲग्रीमेंटला 2006च्या अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. लक्षात ठेवा, विकसित देश त्यांच्या देशांतर्गत उत्पादन केल्या गेलेल्या कापसाला जी सबसिडी देत होते, या सबसिडीला 2006च्या अखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि ही सबसिडी बंद करण्याचा निर्णय ज्या कराराच्या अंतर्गत घेण्यात आला त्या कराराचं नाव आहे MFA. MFA म्हणजे मल्टी फायबर ॲग्रीमेंट. याचा फुल फॉर्म आहे मल्टी फायबर ॲग्रीमेंट.
सोबतच नामा नॉन ॲग्रिकल्चरल मार्केट ॲक्सेसच्या अंतर्गत मसुदा तयार करण्यासाठी 31 जुलै 2006, तर सेवा कराराचा मसुदा तयार करण्यासाठी ऑक्टोबर 2006 पर्यंत निर्णय घेण्यात आला। याच्या अंतर्गत तुम्ही निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं। त्यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या परिषदांपैकी महत्त्वाची परिषद आहे जेनेवा परिषद। यामध्ये असंच खूप जास्त मुद्दे नाही आहेत, फक्त जेवढे मुद्दे आहेत ते बेसिक लक्षात ठेवा। जेनेवा परिषद 2009ची आहे, कालावधी 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर आहे। 2006 पर्यंतचं लक्ष्य पूर्ण करू न शकल्यामुळे तुम्हाला आठवत असेल 2001ला दोहा डेव्हलपमेंट राऊंड सुरू झाला, 2006च्या सिंगापूर परिषदेमध्ये ठरवण्यात आलं 2006च्या एंडपर्यंत आपल्याला दोहा डेव्हलपमेंट राऊंड कन्क्लूड करायचा आहे, पूर्णत्वास न्यायचा आहे। मात्र तरीही 2009 साल उजाडलं, मात्र आणखीनही दोहा डेव्हलपमेंट राऊंड पूर्णत्वास गेला नव्हता। तर 2006 पर्यंतचं लक्ष्य पूर्ण न करू शकल्यामुळे दोहा डेव्हलपमेंट एजेंडाच्या चर्चा फिसकटल्यामुळे 2005 नंतर डायरेक्टली 2009 मध्ये WTOच्या मंत्रीस्तरीय परिषदेची बैठक घडली। 2005च्या सिंगापूर परिषदेनंतर पुढची परिषद केव्हा झाली? 2009ला जेनेवा इथं झाली। मग या परिषदेचा विषय काय होता? WTO द मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टीम अँड द करंट ग्लोबल इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट हा होता। म्हणजे जागतिक व्यापार संघटना जी एक बहुपक्षीय व्यापाराचं प्लॅटफॉर्म होता। हे सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये काय चेंज होत आहे, ग्लोबल इकॉनॉमीमध्ये बदल होत असताना WTO काय भूमिका बजावतंय ही याची महत्त्वाची चर्चा होती। त्यानंतर 2011ला परत WTOची परिषद जेनेवामध्येच झाली, जिचा कालावधी 15 ते 17 डिसेंबर 2011 होता। इथं प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा जेनेवाच्या 2011च्या परिषदेमध्ये 3 अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर चर्चा झाली, जे मी ऑलरेडी खूपदा डिस्कस केले, तर आता मी रिपीट नाही करणार। पहिली परिषद होती, पहिला चर्चा होती बहुपक्षीय व्यापाराचं महत्त्व, म्हणजे मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टीम। जेव्हा खूप सर्व सदस्य राष्ट्र एकत्र येऊन व्यापार पार पाडण्यासाठी चर्चा करतात, प्लॅटफॉर्म उभा करतात आणि स्वतःचे टॅक्सेस आणि इतर गोष्टींवर काम करतात, तेव्हा त्याला आपण मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टीम असं म्हणतो। तर याचं महत्त्व काय आहे, बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचं महत्त्व काय आहे? दुसरं आहे व्यापार आणि विकास, म्हणजे तुम्ही व्यापार करत असताना फक्त आणि फक्त किती प्रॉफिट मिळतोय याकडे फोकस न करता या केलेल्या व्यापारामुळे गरिबी कमी होतीये का, बेरोजगारी कमी होतीये का, प्रादेशिक समतोल साधला जाऊ शकतोय का, महिलांचा विकास होतोय का, वल्नरेबल वंचित घटकांना फायदा होतोय का, गरीब अति अविकसित देशांना फायदा होतोय का, या सर्व घटकांचा विचार करताना इथून पुढच्या WTOच्या परिषदांमध्ये या सर्व बाबी समोर मांडून त्यानुसार निर्णय आणि करार घेण्यात यावे, हे व्यापार आणि विकास यामध्ये ठरवण्यात आलं। तिसरा महत्त्वाचा चर्चा होता दोहा डेव्हलपमेंट एजेंडा। इथं लक्षात ठेवा 2011ची परिषद का महत्त्वाची आहे, तर या परिषदेमध्ये 3 सर्वात महत्त्वाच्या देशांना WTOच्या अंतर्गत एंट्री देण्याचं मान्य करण्यात आलं। त्या 3 देशांची नावं आहेत रशिया, सामोआ आणि मॉन्टेनेग्रो। नावं लक्षात ठेवा। 2011च्या जेनेवा येथील WTOच्या परिषदेमध्ये रशिया, सामोआ आणि मॉन्टेनेग्रो या 3 देशांना WTOचं सदस्यत्व देण्यावरती महत्त्वाची चर्चा पार पडली। त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची परिषद होती ती होती बाली, इंडोनेशिया। बाली हा WTOच्या अंतर्गत मान्य झालेला एकमेव आत्तापर्यंतचा करार आहे, हे लक्षात ठेवा। यामुळे बालीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। परत एकदा सांगतो, WTOच्या अंतर्गत मान्य झालेला बाली हा एकमेव महत्त्वाचा करार आहे। यालाच आपण बाली रोडमॅप किंवा बाली पॅकेज या नावाने सुद्धा ओळखतो आणि बालीवर खूपदा प्रश्न येतो। लक्षात ठेवा बाली परिषदेचा कालावधी 3 ते 6 डिसेंबर 2013 एवढा होता। या परिषदेमध्ये हाँगकाँग परिषदेत 2005ला जी परिषद झाली होती हाँगकाँग परिषदेमध्ये थांबलेल्या बहुपक्षीय करारांवरील चर्चा पुन्हा सुरू करण्यात आल्या। मल्टीलॅटरल व्यापाराच्या ज्या चर्चा होत्या या पुन्हा सुरू करण्यात आल्या। लक्षात ठेवा या बाली परिषदेमध्ये 4 महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करण्यात आली। या घटकांना बाली पॅकेज सुद्धा म्हणलं जातं। हे बाली पॅकेज फेमस आहे। तुम्हाला सरळ प्रश्न येऊ शकतो, बाली पॅकेजच्या अंतर्गत कशावर चर्चा झाली किंवा बाली पॅकेजच्या अंतर्गत कोणते महत्त्वाचे घटक येतात? सर्वात पहिला महत्त्वाचा घटक आहे ट्रेड फॅसिलिटेशन, व्यापार सोपं करणं। ट्रेड फॅसिलिटेशन लक्षात ठेवा, ट्रेड फॅसिलिटेशन करार हा मान्य झाला आहे, सर्वानुमते सर्वांच्या परमिशनने हा करार मान्य झाला आहे। बालीच्या अंतर्गत मान्य झालेला हा सर्वात पहिला महत्त्वाचा करार आहे ट्रेड फॅसिलिटेशन। दुसरा महत्त्वाचा घटक होता ॲग्रिकल्चर। तर त्याच वेळेस तुम्हाला लक्षात असेल की भारताने नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन लॉन्च केलं होतं
आणि या नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनच्या अंतर्गत गहू, तांदूळ हे तुम्हाला 2 रुपयाने 3 रुपये किलो या दराने मिळणार होतं आणि यामुळे जागतिक व्यापारावर खूप परिणाम झाला असता असं WTOच्या सदस्य राष्ट्रांचं म्हणणं होतं. याला सुद्धा भारताने कोणतीही दाद दिली नव्हती. भारताचं म्हणणं होतं भारतीय लोकांचं जीवनमान उंचावणं, भारतीय लोकांना अन्न सुरक्षा देणं हा आमच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे, हा आमची पहिली प्रायोरिटी असणार आहे, नॅशनल प्रायोरिटी असणार आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी WTOच्या नियमांचा भंग झालं तरीही आम्ही नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनला वापस घेणार नाही. तर यामध्ये भारताने अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यासाठी भारताला कृषी सबसिडी व शासकीय खरेदीची सवलत देण्याची मागणी या ठिकाणी केली होती. ॲग्रिकल्चरल सबसिडीसुद्धा तुम्ही आम्हाला देऊ द्यावी व सोबतच जे सिंगापूरचा इश्यू होता ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट प्रोक्युरमेंट म्हणजे सरकारी खरेदीमध्ये पारदर्शकता असावी, तर त्यामध्ये सुद्धा आम्हाला सवलत देण्यात यावी, जेणेकरून या ठिकाणी आम्ही अन्नधान्य विकत घेऊन म्हणजे भारत सरकारनं अन्नधान्य विकत घेऊन मार्केटमध्ये स्वस्तात विकल्यामुळं जर परकीय व्यापार अफेक्ट होत असेल, डिस्टॉर्ट होत असेल, तरीही या ठिकाणी WTOचे नियम लागू करता कामा नये याची मागणी भारताने या दुसऱ्या मुद्द्यामध्ये केली होती, जो कृषी महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामध्ये लक्षात ठेवा, या भारताच्या मागणीला विकसित देशांनी खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. भारताला कमीत कमी 2017 पर्यंत कृषी करारात शासकीय खरेदीमध्ये सवलत देण्यात येईल या तत्वावर भारत आणि विकसित देश या दोन्ही गटांचं एकमत झालं होतं. 4 वर्षांची सवलत घेण्यासाठी WTOच्या अंतर्गत एक शांतता परिच्छेद मांडण्यात आला होता. शांतता परिच्छेद म्हणजे काय? पीस क्लॉज. 2013ला हा मांडण्यात आला. ॲक्च्युली हा जो पीस क्लॉज आहे हा 2001ला सुद्धा अगोदर मांडण्यात आला होता. आपण अगोदर काय पाहितलंय? सोशल क्लॉज पाहितलाय. आता आपण काय पीस क्लॉज काय पाहूया. पीस क्लॉज. पीस क्लॉज म्हणजे काय? शांतता परिच्छेद. पीस क्लॉज. एक एक मुद्दा अगोदर मी इथं लिहितो, त्यानंतर याचं जो बेसिक आहे तुम्हाला समजावून सांगतो. अगोदर हे सगळं लिहिणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहील. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, पीस क्लॉज हा जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत असणारा एक महत्त्वाचा क्लॉज आहे, महत्त्वाची तरतूद आहे. दुसरा मुद्दा लक्षात ठेवा, पीस क्लॉज हे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत येतं. पीस क्लॉज हे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत येतं. पीस क्लॉज हे WTOच्या ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या आर्टिकल 13शी संबंधित आहे. लक्षात ठेवा, आर्टिकल 13शी संबंधित आहे हे लक्षात ठेवा. आता पीस क्लॉज काय आहे? तर नॉर्मली आपण WTO जॉईन करताना काय म्हणलं आहे की आम्ही WTO जॉईन करताना कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही WTOच्या तरतुदींचं आणि नियमांचं उल्लंघन करणार नाही. कारण आम्हाला सुद्धा एक आमच्या फायद्यासाठी मल्टीलॅटरल ट्रेडिंग सिस्टीम हवी आहे, ज्यामध्ये आम्हाला सुद्धा फायदा व्हावा, जगभरातील इतर सर्व सदस्य राष्ट्रांना सुद्धा फायदा व्हावा, हे आमचं सुद्धा म्हणणं आहे. हे आपलं म्हणणं होतं. आता इथं काय झालं, इथं आपण WTOचे नियम जर फॉलो केले तर आपल्या देशातील किंवा विकसनशील, अविकसित आणि अति अविकसित देशामधील जे अत्यंत वंचित घटक आहेत या घटकांना खूप मोठं नुकसान होणार होतं. महिला असतील, शेड्यूल्ड कास्ट असतील, शेड्यूल्ड ट्राईब्स असतील, फॉरेस्ट ड्वेलर्स असतील, यांना खूप मोठं नुकसान होणार होतं आणि त्यांना आपण या अडचणीमध्ये टाकू शकत नाही. का? कारण सर्वसमावेशक विकास करणं आणि सर्वांचं वेलफेअर करणं हे आपल्या संविधानाचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे प्राईम ऑब्जेक्टिव्ह असताना जर या ठिकाणी WTOच्या काही तरतुदींचं उल्लंघन झालं तर त्याला आपण बांधील असू नाही, किंवा भारतासारख्या अविकसित, विकसनशील आणि अति अविकसित देशांना यामध्ये थोड्या तरतुदी देण्यासाठी हा पर्टिक्युलर पीस क्लॉज आणण्यात आला होता. पीस क्लॉज काय म्हणतो तर लक्षात घ्या, मी ॲक्च्युली हे सगळं लिहितो, हे तुम्हाला ते क्लिअर होईल सांगण्यापेक्षा. ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत दिले जाणारे
पहा महत्त्वाचं एकदा मी वाचून दाखवतो. ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत आपण काय पाहिलं की 3 गोष्टी असतात. पहिलं काय असतं डोमेस्टिक सपोर्ट, दुसरं असतं मार्केट ॲक्सेस, तिसरं असतं एक्सपोर्ट सबसिडी. समजा एखाद्या देशानं ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत असणारं जे डोमेस्टिक सपोर्ट आणि एक्सपोर्ट सबसिडी आहे याच्या अंतर्गत समजा एखाद्या देशानं स्वतःच्या शेतीवर सबसिडी दिली आणि या दिलेल्या सबसिडीमुळे WTOच्या अंतर्गत असणारा दुसरा एखादा करार भंग झाला. नॉर्मली काय आहे, तुम्ही WTOच्या अंतर्गत जर सदस्यत्व राहायचं असेल तर तुम्ही WTOच्या नियमांचं पालन करावं. WTOच्या नियमांचं उल्लंघन करता कामा नये. जर उल्लंघन केलं तर तुमच्यावरती कारवाई होईल, तुम्हाला बाजूलाही काढलं जाऊ शकतं. मात्र ही स्पेशल प्रोव्हिजन आहे, खास तरतूद आहे. ही तरतूद काय म्हणते, जर समजा ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत डोमेस्टिक सपोर्ट किंवा निर्यात अनुदान देत असताना WTOच्या अंतर्गत असणाऱ्या इतर कोणत्याही कराराचा भंग झाला तरीही या डोमेस्टिक सपोर्टला आणि निर्यात अनुदानांना तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. याला आपण पीस क्लॉज असं म्हणतो. आणि हा जो पीस क्लॉज आहे हा सुरुवातचा पीस क्लॉज हा 2004ला एक्सपायर होणार होता. 2004ला सुरू झालेला पीस क्लॉज हा 2004ला एक्सपायर होणार होता. भारतासारख्या देशांना या पीस क्लॉजची आवश्यकता आहे. मात्र भारतासारख्या देशांनी याचा कमी फायदा घेऊन याचा सर्वात मोठा फायदा हा अमेरिकेने घेतला होता आणि अमेरिका ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरच्या अंतर्गत स्वतःच्या देशातील खूप मोठ्या प्रमाणात निर्यात अनुदान आणि इतर सर्व सबसिडी देत होती. यामुळे 2004ला हा पहिला पीस क्लॉज एंड झाल्यानंतर त्या ठिकाणी अमेरिकेला WTOच्या अंतर्गत असणाऱ्या डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आणि डिस्प्यूट सेटलमेंट प्रोसेसच्या अंतर्गत सर्व देश ओढू शकत होते. ही महत्त्वाची तरतूद होती जेणेकरून ॲग्रिकल्चरल व्यापाराचं सरलीकरण होईल आणि कोणत्याही प्रकारचा व्यापाराचा डिस्टॉर्ट होणार नाही असं ठरण्यात आलं होतं. यामुळे विकसनशील म्हणजे 2004ला जेव्हा पीस क्लॉज एंड होणार होता तर हा पीस क्लॉज एक्सपायर झाल्यानंतर विकसनशील, अविकसित आणि अति अविकसित देश हे अमेरिकेच्या अनुदानाला म्हणजे अमेरिका जे शेतमालासाठी अनुदान देतं या अनुदानाला डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आणि डिस्प्यूट सेटलमेंट प्रोसेसच्या अंतर्गत चॅलेंज करू शकत होतं. मात्र परत एकदा 2013ला एक टेम्पररी पीस क्लॉज आणला जो भारताच्या सोयीनं आणला होता. हा जो पीस क्लॉज आला टेम्पररी पीस क्लॉज हा WTOच्या बाली रोडमॅप जे आपण आत्ता पाहिलं 2013च्या अंतर्गत आणला. आता हा काय म्हणतो पहा, हे महत्त्वाचं आहे ज्याच्या अंतर्गत भारताने सवलत घेतलेली आहे. अगोदरची प्रोव्हिजन इथं तुम्ही वाचली बरोबर आहे, ही प्रोव्हिजन तुम्ही इथं वाचली. आता 2013चा जो पीस क्लॉज आहे तो काय म्हणतो ऐका, तो म्हणतो कोणत्याही देशाला त्याच्या नागरिकांना वाचविण्यासाठी अन्न सुरक्षा उपाययोजना करण्यापासून अडविलं जाणार नाही. या उपाययोजनांमुळे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचा भंग झाला तरीही, म्हणजे एखाद्या देशाने स्वतःच्या देशातील नागरिकांना वाचविण्यासाठी, मग ते वाचविण्यासाठी अन्न सुरक्षा मिशन असेल, लाईफ थ्रेटनिंग डिसीजेस असतील किंवा कोणत्याही गोष्टीला अनुदान देण्याचा प्रश्न असेल, कोणत्याही देशाने स्वतःच्या नागरिकांना वाचविण्यासाठी जर काही तरतुदी केल्या आणि या तरतुदीमुळे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चरचाही भंग होत असेल तरीही या तरतुदींना रद्द ठेवलं जाणार नाही. या तरतुदींना WTOच्या अंतर्गत सुद्धा मान्यता देण्यात येईल असं या ठिकाणी ठरलं. म्हणजे मग इथं सरळ सरळ काय झालं, भारताने जे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन केलं या नॅशनल फूड सिक्युरिटी मिशनला या नवीन पीस क्लॉजच्या अंतर्गत जो 2013ला बालीमध्ये आणण्यात आला त्यानुसार याला मान्यता देण्यात आली. आता थोडं सोपं आहे, पीस क्लॉज तुमच्या लक्षात आलं असेल. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो होता कापूस. कापूस उत्पादनाचा बाजार प्रवेश, शासकीय मदत आणि निर्यात स्पर्धा यावर चर्चा झाली. आश्वासनांचा मागोवा घेण्यासाठी दर 2 वर्षांनी कापूस व्यापाराबाबत सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. लक्षात ठेवा, कापसाला तुमच्या मार्केटमध्ये ॲक्सेस मिळावा, शासकीय मदत म्हणजे अनुदान किती मिळतंय याचा मागोवा घेण्यात यावा आणि निर्यात स्पर्धा म्हणजे थोडक्यात तुमचा कापूस कॉम्पिटिटिव्ह राहावा. इतर कापसासोबत कॉम्पिटिशन करताना तुम्ही दिलेल्या सबसिडीजमुळे इतर देशांच्या कापसांना नुकसान होता कामा नये या सर्वांचा मागोवा घेण्यासाठी हा तिसरा महत्त्वाचा घटक मानण्यात आला. आणि चौथा महत्त्वाचा घटक होता तो होता लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज, अति अविकसित देशांचा, अत्यल्प अविकसित देशांचा प्रश्न होता. याला अनुसरून भारताने या लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीजसाठी 1 एप्रिल 2014ला ड्युटी फ्री टॅरिफ प्रिफरन्सेस स्कीम जाहीर केली. म्हणजे काय तर लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत या लिस्ट डेव्हलप कंट्रीजमधनं ज्या काही वस्तू आणि सेवा भारतामध्ये विक्रीसाठी येतील यांच्यावर कोणतीही ड्युटी लावण्यात जाणार नाही आणि त्यांना टॅरिफमध्ये प्रिफरन्स दिला जाईल, कोणतेही टॅरिफ लावले जाणार नाही. हा चौथा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये ॲड करण्यात आला. मी शॉर्टमध्ये सांगतो, बाली रोडमॅपमध्ये कोणते 4 महत्त्वाचे घटक झाले. पहिला महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे ट्रेड फॅसिलिटेशन जो मान्य झाला.
दुसरा होता लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीचा घटक, तिसरा महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे तुमचा कापसावरचा, आणि चौथा महत्त्वाचा घटक होता ॲग्रिकल्चरवरचा. तर लक्षात राहील, ट्रेड फॅसिलिटेशन, ॲग्रिकल्चर, कापूस आणि लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज हे सर्वात महत्त्वाचे घटक बाली परिषदेमध्ये चर्चा करण्यात आले. बाली परिषदेमधल्या ज्या 2 महत्त्वाचे मुद्दे ते सुद्धा लक्षात ठेवा. पहिला होता पीस क्लॉज जो 2004ला एक्सपायर होणार होता. नवीन मॉडिफाईड पीस क्लॉज हा 2013ला आला. दोन्हीमधले फरक लक्षात ठेवा जे परीक्षेत नक्की विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढची महत्त्वाची परिषद 2015ला पार पडली जी नैरोबीमध्ये पार पडली. या परिषदेचं काय वैशिष्ट्य आहे, आफ्रिका खंडातील ही WTOची पहिली परिषद होती म्हणून हे महत्त्वाचं आहे. नैरोबी परिषद ही आफ्रिका खंडातील पहिली परिषद होती. याचा कालावधी 15 ते 19 डिसेंबर 2015 एवढा होता. ॲग्रिकल्चर, कापूस आणि अत्यल्प विकसित देशांचे विषय या घटकांवर चर्चा करण्यात आली. व्यापाराचं सरलीकरण करार हा 2/3 सदस्यांनी स्वीकारल्यामुळे 22 फेब्रुवारी 2017 पासून लागू झाला. म्हणजे हे महत्त्वाचं आहे. ट्रेड फॅसिलिटेशन केव्हापासून लागू झाला, 2017 पासून लागू झाला, ज्याला 2/3 सदस्यांनी मान्यता दिली. मग या नैरोबी परिषदेमध्ये काय ठरण्यात आलं तर लक्षात घ्या. आता जे शिकवले तेच फक्त काय फॅक्च्युअल आहे. या परिषदेनुसार विकसित देशांनी म्हणजे काय श्रीमंत देशांनी 2015 पर्यंत ताबडतोब, तर विकसनशील देशांनी 2018 पर्यंत कृषी निर्यातीची सबसिडी थांबवायची आहे. कृषी निर्यातीची सबसिडी लक्षात ठेवा, सबसिडी वेगळी आहे. 2015 आणि 2011 ॲग्रिकल्चरलच्या वस्तू आणि सेवा एक्सपोर्ट करतानाची जी सबसिडी आहे ही 2015 श्रीमंत देश, 2018 विकसनशील देश यांनी थांबवायची आहे. तर कापसासाठी दिली जाणारी निर्यात सबसिडी ही विकसित देशांनी ताबडतोब 2015 आणि विकसनशील देशांनी 1 जानेवारी 2017 पर्यंत थांबवायची आहे. कृषी निर्यातीवरील सबसिडी आणि कापसावरील सबसिडी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. यासोबत लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीजला देत असलेल्या सेवांना सेवा व्यापारात प्रिफरन्शियल ट्रीटमेंट इन फेवर ऑफ सर्व्हिसेस अँड सर्व्हिस सप्लायर हा पसंती 31 डिसेंबर 2030 पर्यंत चालू राहू देण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे काय, लिस्ट डेव्हलप्ड कंट्रीज ज्या आहेत, अति अविकसित देश आहेत, या देशांकडनं ज्या वस्तू आणि सेवा तुमच्या देशामध्ये विक्रीसाठी येतात, या सर्व वस्तू आणि सेवांवरती जो तुम्ही टॅरिफ प्रिफरन्स म्हणजे टॅक्सेस कमी ठेवणं, त्यांना जास्त सहजासहजी येऊ देणं, लायसन्स फीस कमी ठेवणं, थोडक्यात त्यांना आपण ज्या सर्व सोयी सुविधा देतो, ज्या सवलती देतो, या सर्व सवलती 2030 पर्यंत कंटिन्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2030 पर्यंत. त्यानंतर 2017ची महत्त्वाची परिषद आहे ब्युनॉस आयर्स परिषद. यामध्ये 4 अत्यंत नवीन घटकांवर डिस्कशन झालं. कालावधी आहे 10 ते 13 डिसेंबर 2017. कृषी, कापूस, अत्यल्प विकसित देशांचे विषय यावर चर्चा झाली. मात्र कोणत्याही विषयावर प्रभावी तोडगा निघाला नाही, कशावर फायनलायझेशन झालं नाही. यासोबतच 21व्या शतकातील जागतिकीकरणासाठी आवश्यक असणारे नवीन 4 करार मांडण्यावरती चर्चा झाली. हे महत्त्वाचं आहे जे ब्युनॉस आयर्समध्ये झालं. 4 नवीन करार जे 21व्या शतकामध्ये खूप जास्त मॅटर्स करतील. त्यातला पहिला करार आहे महिला व व्यापार, विमेन अँड ट्रेड ॲग्रीमेंट. म्हणजे इथून पुढे व्यापार करत असताना त्या देशातील महिलांवर याचा काय परिणाम होतो, त्यांना कसा बेनिफिट मिळवून दिला जाऊ शकतो, या सर्व घटकांचा विचार करून चर्चा व्हायला हवी. हा महिला आणि व्यापार. दुसरा आहे ई कॉमर्समधील व्यापार. नवीन जो आजचं परवलीचा शब्द आहे ई कॉमर्स, याच्याबद्दल चर्चा होती. तिसरं होतं लघु उद्योगावरील व्यापारी करार आणि चौथं होतं गुंतवणूक सरलीकरण करार म्हणजे इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन ॲग्रीमेंट. आत्तापर्यंत आपण काय पाहत होतो, फक्त आपण ट्रेड फॅसिलिटेशनवर फोकस करत होतो. मात्र रिसेंटली असं झालं की ट्रेडपेक्षा महत्त्वाचा घटक म्हणजे वस्तूंच्या आणि सेवांच्या पलीकडं जाऊन जो महत्त्वाचा घटक उदयास येत आहे, जो जगभरामधील देशांना त्यांच्या व्यापारात वाढीसाठी महत्त्वाचा आहे, तो आहे गुंतवणूक. तरी गुंतवणूक सोपी कशी केली जाऊ शकते यावर एक करार मांडण्याचं ठरलं. 4ही करारांचे नावं लक्षात ठेवा. महिला आणि व्यापार, ई कॉमर्स, लघु उद्योग आणि सर्वात शेवटचा आहे गुंतवणूक सरलीकरण करार. या करारांवर चर्चा करण्याचं ठरलं. मग यासोबत काही महत्त्वाचे घटक आहेत. मासेमारीवरील अवैध, अनोंदणीकृत आणि अनियमित म्हणजे इल्लीगल, अनरिपोर्टेड आणि अनरेग्युलेटेड सबसिडी बंद करण्यासाठी विकसित देशांचा भारत व इतर देशांवर त्यांनी दबाव टाकला. भारताकडून याबाबतचं कुठलंही स्पष्ट असं आश्वासन दिलं गेलं नाही 2019 नंतरचं.
त्यानंतर 2020ला असणारी जी परिषद आहे ही 2021ला पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही नूर सुलतान कझाकस्तान इथं असणार आहे. ही जून 2020 मध्ये नियोजित होती. दरम्यान 19 ते 20 मार्च 2018 रोजी WTOची एक मिनी कॉन्फरन्स, ज्याला आपण मिनी मिनिस्टेरियल किंवा इन्फॉर्मल मिनिस्टेरियल असं म्हणतो, ही इन्फॉर्मल मिनिस्टेरियल पार पडली नवी दिल्ली इथं, म्हणून ही महत्त्वाची आहे. आणि या परिषदेमध्ये WTOचे अध्यक्ष रॉबर्ट ॲझेव्हेडो यांनी उपस्थिती लावली होती. मिनी मिनिस्टेरियल 2018 मध्ये नवी दिल्ली इथं पार पडली, ज्या ठिकाणी WTOचे अध्यक्ष रॉबर्ट ॲझेव्हेडो व इतर 50 देशांचे सदस्य उपस्थित होते. त्यामुळे महत्त्वाचं आहे. तर या सर्व परिषदांचं रिव्हिजन करा, खूप महत्त्वाचं आहे. यांच्यावरती नक्की प्रश्न येतो. आता आपण थोडंसं स्पीडअप करूया, जेवढं शक्य असेल तेवढं आपण वर्कआउट करूया. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.